ह्या बॅचला तुम्हाला काय प्रॉब्लेम आलेला होता पिल्लांना? प्रॉब्लेम म्हणजे दुसऱ्या दिवसापासून आम्हाला पक्षी झुरायला लागले. हां झुरायला लागलं तोच आजार पण चालू राहिला 12-13 पक्षी मारता 15 पक्षी झाले. त्यानंतर 49 पक्षी झाले 2 दिवसात. त्याच्यानंतर 2 दिवसांत 44 पक्षी झाले. 44 पक्षी झाल्यानंतर आम्हाला समजलं, माझ्या भावासनी सांगितलं मला का असा फॉर्म्युला देतात. हां फॉर्म्युला देऊन रिझल्ट चांगला मिळतोय. अच्छा. तर आपण चला जाऊन बघू तिथे मुलगावला बरं. कडावळीला. म्हणजे हे मिल्क चार्जर आपण बघतोय, हां आपण 25 किलोची गोणी आणलेली आहे 25 किलो कोणी आणलं. मिल्क चार्जरची, बरोबर? हां. हे आपल्या बच्चांना देण्यासाठी. तेव्हा 49 झाले तेव्हा आम्ही घाबरलो अच्छा. आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही निर्णय घेतला हां हां ते हां. आपण जाऊन बघू त्या फॉर्म्युला आपण आणू मिल विचार. अच्छा तर त्याच्यामध्ये आम्ही चालू केलं 14व्या दिवसापासून. अच्छा. 14व्या दिवसापासून चालू केल्यानंतर 2 दिवसात पक्षी जरा कमी झाले. अच्छा. म्हणजे 14व्या दिवशी तुम्ही आपलं हां. मिल्क चार्जर चालू केलं. चालू केलं. बरं बरं. 14 दिवसापासून आम्ही 400 ग्रामचा चालू केला. तर त्याच्यानंतर 100 ग्रामचा तुम्ही 5-5 दिवसानंतर चालू आणखी वाढवा. 5व्या दिवशी तुम्ही फॉर्म्युला जो आहे आपला 100 ग्रॅमने हां वाढवताय. 5-5 दिवसांनी चालू केला. किती पक्ष्यांची बॅच आहे ही साधारण? 5,500. 5,500 पक्ष्यांची बॅच आहे. हो. बरं, आता किती ग्रॅमने देत आहे? आता आम्ही 700 ग्राम देत होतो, आता 800 ग्राम चालू केलं 32 दिवसांत. 30 दिवसानंतर 31 आणि 32 2 दिवस आता 800 ग्राम देतो. 800 ग्रॅम देत आहे. आपण इकडं नितीन सरांच्या हातात तुमचं जे बॉयलरचं जे रेकॉर्ड बुक आहे ते आपण बघतोय. इथं आपण बघतोय सुरुवातीपासूनची जी मॉर्टेलिटी, बरोबर आहे? हां तर आता हा मॉर्टेलिटीचा जो कॉलम आहे आपण इकडे बघतोय 43 जे पक्षी मेलेले आहे ते कितव्या दिवशी, कोणत्या दिवशी आहे? 4-5व्या दिवशी तुमचे जवळजवळ 43, त्याच्यानंतर 52, बरोबर? असे म्हणजे मॉर्टेलिटी होत होती. आणि त्याच्यानंतर एक 14व्या-15व्या दिवसापासून आपल्याला इकडे 14 इथं वाढत गेली, इथून वाढत गेली. हां. इथं 49 झाली नाही. 2 दिवसाचे 49 झाली. हां हां हां. त्याच्यानंतर इथं आम्हाला समजल्यानंतर इथं आम्ही फॉर्म्युला चालू केला आपला. 44 वर आल्यावर आपण फॉर्म्युला चालू केला. हां मग त्याच्यानंतर जो इथून चालू केला मग मी फार्मरला फोन केला मी. हां हां. तर म्हणजे अजून काय केलं, अजून पक्षी काय थांबत नाही. नाही. तर हां. त्याने मला आणखीन 100 ग्रामचा डोस आणखीन वाढवायला सांगितलं. म्हणजे 400 ग्रामचा सांगितलं. 300 ग्रामचा चालू केला होता, 400 ग्रामचा सांगितलं मला. हां हां हां. 400 ग्रामचा दिल्यानंतर मग 2 दिवसात अजून रिझल्ट आला मला. बरोबर. मग ते 10 पक्ष्यांवरती आले. अच्छा, 10 वर आलं. त्याच्यानंतर मग डायरेक्ट 0 झाला, म्हणजे एकच पक्षी होता. त्याच्यानंतर 0-0 बघतोय आपण. 7-0, 5-0 म्हणजे जे आपले एका दिवशी 40 पक्षी, 20 पक्षी 25 पक्षी असं मरले. अच्छा. म्हणजे जसे आधी 40 वगैरे मरत होते त्याच्यानंतर 20 आणि आता साधारण आपले दिवसाला 2-4 असे 2च पक्षी दिवसाला जात आहे, बरोबर आहे? अच्छा, रिझल्ट आल्यापासून मी पण म्हणजे त्यांचा ते शरीर आहे तो पूर्ण म्हणजे क्लिअर झाला. याच्यामध्ये हां. बॉडी त्यांची चांगली झाली, शरीर क्लिअर झाल्यामुळे आजार पण निघून गेला सगळा. आजार पण सर्व पूर्ण निघून गेला म्हणजे भरपूर चांगली. तर ही पूर्ण बॅच गेलेलीच, हातात काहीच राहिलं नसतं. म्हणजे वाढतच गेलं असं ते पक्षी. पक्षी वाढतच गेले होते, म्हणजे वाढतच चाललेले होते ते. म्हणजे आता 49 झाले 2 दिवसात. त्याच्यानंतर फॉर्म्युला दिल्यानंतर 22 पक्षी मारायला लागले. 22 म्हणजे डायरेक्ट अर्ध्यावर कमी झालं ते. झाले. त्याच्यानंतर मग 10 पक्षी मारायला लागले. 10 पक्षी 2 दिवसामध्ये डायरेक्ट 0. आम्हाला पूर्ण रिझल्ट मिळाला. म्हणजे आपण दिल्यानंतर 5व्या दिवसापासून आपल्याला 100% रिझल्ट जाणवला. त्याच्यानंतर आता फक्त 2-2च पक्षी मारताय, बरं? आता ठीक आहे, ह्या बॅचला आता 2-2 मारताय आपलं पावडर चालू केल्यानंतर. पण याच्या अगोदरच्या ज्या तुमच्या इतक्या वर्षाच्या ज्या बॅच होत्या तर त्या बॅचमध्ये साधारण आपली मॉर्टेलिटी ही होत राहते. तर त्यावेळेस अशी दिवसाला जनरली किती मरतूक व्हायची दिवसाला? अशी जर वेळ आली, अशी जर बॅच आली हां. तर त्यावेळेस आम्हाला काहीच नाही, 0 पेमेंट मिळत
झिरो पेमेंट मिळत होतं. म्हणजे वाढतच पक्षी जात होतं. बरोबर. म्हणजे आता समजा 20 पक्षी मिळत, उद्या लगेच 30 पक्षी मारणार, परवा 40 पक्षी, बरोबर. असं वाढत म्हणजे जवळजवळ 80-90 पक्षी दिवसाला मारायचे. 80-90 पक्षी दिवसाला मारायचे. त्याच्यामुळे मग ते आम्हाला काही झिरो पेमेंट मिळत काहीच भेटत नव्हतं. म्हणजे मेहनत करून आपल्याला त्याचं काहीच भेटत. तुम्हाला आल्यानंतर मिल्क चार्जरची पावडर दिल्यामुळे तुम्हाला काय विश्वास आलाय? आला विश्वास म्हणजे आम्ही गॅरंटीने आम्ही सांगू शकतो आता की खरोखर पक्षी चांगला म्हणजे निरोगी आणि खाद्य कमी लागून ना वजन जास्त वाढत चालला होता. चालले आणि मिल्क चार्जरची 100% हमी आली तुम्हाला? आम्ही आले म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस आता ते वापरणार, हे दुसरे कुठले मेडिसिन वापरणारच नाही. म्हणजे बाहेरचं जे मेडिसिन द्यावं लागतं त्याची गरजच येणार नाही. काय गरज नाही. हे तुमचा 17-18 वर्षाचा माझ्या मते अनुभव आहे. बरोबर आहे. इतक्या मोठा अनुभव आहे तुमचा. हो. तर तुम्हाला तर मग तुम्हाला त्यावेळेस काही असं वाटलं नाही का आपण एवढे 7,500 रुपयाची आपल्याला आमचं जर पूर्ण जर व्याज फेल जात असेल, काहीच मिळत नसेल, हा. आमची जर 80-90 हजार रुपये जर नुकसान होत असेल, हा. तर मग ते 7,500 रुपये घालून आम्हाला त्याचा पाहिजे तेवढा फायदा आम्हाला मिळणार आहे. म्हणजे जे आम्हाला मिळणार आहे ना त्याच्यापेक्षा जर जास्तच मिळणार. जास्तच मिळालं. म्हणजे 7,500 रुपये व्याज बॅच. जाऊन तरी पण आता एवढे आता सुधारले आता समजा. हो आता सुधारलं. सुधारल्यानंतर ते आम्हाला जे मिळतात त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त अपेक्षा आहे. बरोबर. जास्त अपेक्षा. हा. हे हो आता आले आमची जर व्याज झाले आता नेमकं 8 दिवसात व्याज निघून काढते ते. 8 दिवसात बॅच निघून जा. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे हसू दिसतंय का एक मिल्क चार्जरची पावडर दिल्यानंतर आपलं जे 100% नुकसान होणार होतं, होणार 100% नुकसान होणार होतं जसं तुम्ही बोलत होते. झालंच होतं, आता आम्ही झालं टॅम्पोमध्ये नेऊन टाकलेले पक्षी. आता गोणे भरून टॅम्पोमध्ये इकडे नेऊन टाकले. मला एवढं पक्षी मरतात. लई वाईट अवस्था होते. 80-90% त्यांना माहिती भेटली का आपला जो नुकसान होणार होता हा या पावडरमध्ये आपला जो नुकसान तो वाचला. म्हणजे मग त्यांना हे पावडरमध्ये त्यांना रिजेक्ट त्यांना चांगला सापडला. चांगलं. तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे सर? माझा 20-22 वर्षाचा अनुभव आहे. हा माझ्याकडे असंच प्रॉब्लेम चालू असतात. हा. कधी सर्दी चालू ती लवकर सर्दी उडली नाही हा. त्याला की त्याच्या इकोला आपण भरपूर असे मेडिसिन वापरतो हा. पण लवकर रिजेक्ट का आम्हाला सापडत नाही. बरं. पण हे सुरेश भाऊनी सांगितलं आम्हाला हा का माझ्याकडे आता भरपूर मोठी बिमारी आली होती. माझा पक्षी सगळा खराब झाला होता. हा. पण हे मिल्क पावडर दिल्यामुळे माझा पक्षी एकदम सुधारला. तुम्ही येऊन बघा. त्याच्याकरता मी इथे बघायला आलो. याच्या पुढे मी आता ठरवलंय की आपण ही सुद्धा हीच पावडर वापरा. हा पक्षी आहे. हा हा पक्षी समजा पूर्ण आता तो पक्षी परत गेला. हा भरल्यानंतर हा पक्षी त्याच्यामुळे हा पक्षी एकदम शिना भरपूर भरून आला. अच्छा. सीना भरपूर भरून आला. एकदम पक्षीला शिना भरपूर आला. अच्छा. हा. आणि जर पक्षी जर कमजोर असला, पक्षी लूज असला, हा. त्याचा फीड इंटेक कमी असला, हा आता हा शिना आहे इथली एक शिपी असते ती अशी थोडी उघड आलेली असते. अच्छा. म्हणजे याला तो शिना कमी. सीना कमी. आता या पक्षाला फीड इंटेक भरपूर आहे. हा शिना भरपूर आहे. म्हणजे पक्षी एकदम व्यवस्थित आहे. आणि पायाचा काय अनुभव सांगा? पायात आहे हे पाय बी एकदम पिवलं पडलं. पाय एकदम सगळं झालं. हा हा असा पक्षी जर खराब असला हा. त्या पक्षीचा पाय सफेद असतो. पाय सफेद राहता आणि म्हणजे त्याच्यावरून समजतं का हा पक्षी कमजोर कमजोर आहे. आता त्याचे पाय पिवळे म्हणजे पक्षी चांगला आहे. पक्षी चांगला आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का मिल्क चार्जरची पावडर दिली आपण हा. त्याच्यामुळे हे बदल जाणवत आहे? हा. मग त्याच्या बोलत बदल झालेला आहे. हा. तर पहिला मी पक्षी बघितला नाही, पण आता पक्षी बघितला. पक्षी एकदम ऍक्टिव्ह. पक्षी एकदम लाल करत चाललाय. हा हा पक्षी नाराज नाही. पक्षी एकदम व्यवस्थित आहे. अच्छा. म्हणजे तुमचा 20 वर्षाचा मोठा अनुभव आहे. तुम्ही आपल्याशी चर्चा पक्षाला कुठलाही प्रॉब्लेम नाही. पक्षी व्यवस्थित आहे. हा. पक्षीमध्ये व्यवस्थित एकदम परफेक्ट पक्षी मागून पुरून एकदम सगळं सारखा पक्षी होत चाललाय. एकदम सारखा भरत चाललेला आहे भरत पूर्ण. चाललाय. अच्छा. जो पक्षी जर नाराज असला किंवा पक्षाला बिमारी असली हा. ते पक्षाचं केस एकदम असं उभं येतात. असे उभे राहतात. हा. हे असं उभी राहतात. अच्छा. आता आपण बघितलं तर आपल्याला हे प्रमाण कुठंच जाणवत नाही. कुठं जाणवलं नाही. अच्छा. म्हणजे पक्षी व्यवस्थित आहे. हा. त्या पक्षाला कुठली बिमारीचा हे काय राहिलेलं नाही. काहीच राहिलेलं नाही. ते विस्तार बघायला ते पण एकदम घट्ट झालेले नाही. आता आपण जी विष्ठा बघतोय याची पूर्ण घट्ट झालेली आहे. एकदम घट्ट आलेली आहे. पातळ नसतं करतात. अच्छा. अशी
म्हणजे एकदम घट्ट आणि कोरडी जाणवते. आता आपण इकडे बघतोय पूर्ण कोरडी आहे. बरोबर आहे. त्यांची पचन शक्ती त्यांची व्यवस्थित व्हायला लागली. जी खाद्य खात्याने त्यांची जी पचनशक्ती आहे त्यांना ती व्यवस्थित त्यांनी व्यवस्थित प्रमाण त्यांना व्हायला लागली. त्यामुळे पक्षी व्यवस्थित भरत चालला आहे. त्यामुळे कुठली काय आता प्रॉब्लेम कुठलाही त्या पक्षामध्ये राहिलेला नाही. पक्षामध्ये म्हणजे पक्षी व्यवस्थित आहे. व्यवस्थित कुठली कमजोरी राहिलेली नाही. कुठली कमजोर राहिलेली नाही. पक्षी म्हणजे एकदम याच्यात चालला परत. बरं एकदम खुशीमध्ये. बरं. याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 20-30 हजार रुपये जास्त मिळणारच आहे. 20 ते 30 हजार रुपये जास्त मिळणार आहे एक बॅचमध्ये. एका बॅच मध्ये. म्हणजे या साधारण आपण जे आम्हाला जे मिळतात ना हां. त्यापेक्षा तरी जास्तच मिळते. जास्तच मिळतील. हां. म्हणजे इतकी खात्री आलेली तुम्हाला. आलेलं आहे. म्हणजे ते आम्हाला आता या पक्षाला बिमार नाही. म्हणजे त्या पक्षी रोजचा तो वजन घेणार आणि चांगला बनणारच आहे ते. बरोबर आहे. म्हणजे आजारी ज्या सर्दीचा मेन आजार म्हणजे हा सर्दी. तर आपण आता जर बघतोय तुमच्या पाठीमागे तर सर्व जे पक्षी एकदम व्यवस्थित हालचाल वगैरे व्यवस्थित चालू आहे. कुठल्याही प्रकारचा त्यांना आजार नाहीये काहीच नाही. आणि फ्रेशनेस त्यांना आपल्याला जास्त जाणवतोय. हो. अच्छा. नमस्कार. हा, नमस्कार. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव सुरेश आगिवले, राहणार कुंदे, मुक्काम पोस्ट कुंदे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, कुंदेगाव. हां. बरं. आपण आता या तुमच्या पोल्ट्रीच्या शेडमध्ये उभं आहे. बरोबर आहे. हां. आपण बघतो इकडे. आपण या पोल्ट्रीचा जो व्यवसाय आपला हा बरोबर आहे. तर हा किती वर्षापासून करता आपण पोल्ट्री फार्मचा व्यवसाय? हा जवळजवळ 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाले. हां. पूर्ण पोल्ट्री फार्मचा व्यवसाय 18 आपण वर्ष झाली. 18 वर्षापासून करता. हो. बरं. आपण मगाशी आल्यानंतर थोडीशी चर्चा केली की 18 वर्षापासून तुमचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय आहे. बरोबर. आणि आत्ता जी बॅच आलेली आहे आपण बघतो इकडे तुमचे बच्चे बरोबर आहे. ते साधारण किती दिवसाचे झालेले आहे? आता 32 दिवसात झाले. 32 दिवसाचे झालेले. हो. बरं. तर ह्या बॅचला तुम्हाला काय प्रॉब्लेम आलेला होता पिल्लांना? प्रॉब्लेम म्हणजे दुसऱ्या दिवसापासून आम्हाला पक्षी झुरायला लागले. हां. झुरायला लागलं तोच आजार पण चालू राहिला 12-13 पक्षी मरता 15 पक्षी झाले. त्यानंतर 49 पक्षी झाले 2 दिवसात. त्याच्यानंतर 2 दिवसांत 44 पक्षी झाले. 44 पक्षी झाल्यानंतर आम्हाला समजलं, माझ्या भावासनी सांगितलं मला का असा फॉर्म्युला देतात. हां. फॉर्म्युला देऊन रिझल्ट चांगला मिळतोय. अच्छा. तर आपण चला जाऊन बघू तिथे मुलगावला बरं. खडावळीला. म्हणजे हे मिल्क चार्जर आपण बघतोय. हां. आपण 25 किलोची गोणी आणलेली आहे 25 किलो कोणी आणलं. मिल्क चार्जरची. बरोबर. हां. हे आपल्या बच्चांना देण्यासाठी. हो. तुम्हाला माहिती आपले आगवली सरांकडनं समजली. हो. बरं. म्हणजे व्हिडिओच्या मार्फतच. व्हिडिओ बघितल्यानंतर समजलं आम्हाला. हां. आणि मोर्टेलिटी आपली बच्चे आणले तसे मोर्टेलिटी जास्त होत होती. हा वाढतच होती. वाढत होत म्हणजे 44-49 पर्यंत आपण त्यांचं. 50 2 दिवसात 44. म्हणजे जेव्हा 49 झाले तेव्हा आम्ही घाबरलो. अच्छा. आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही निर्णय घेतला हां हां ते हां. आपण जाऊन बघू त्या फॉर्म्युला आपण आणू विचार. अच्छा. तर त्याच्यामध्ये आम्ही चालू केलं 14व्या दिवसापासून. अच्छा. 14व्या दिवसापासून चालू केल्यानंतर 2 दिवसात पक्षी जरा कमी झाले. अच्छा. म्हणजे 14व्या दिवशी तुम्ही आपलं हां. मिल्क चार्जर चालू केलं. चालू केलं. बरं. ते कसं पद्धतीने चालू केलं म्हणजे कसं देता तुम्ही? हे आम्हाला त्या फार्मरने जी माहिती दिली त्याप्रमाणे आम्ही पहिलं सुरुवातीला 300 ग्राम सांगितलं होता. अच्छा. पण त्याच्यात मी त्यांना सांगितलं का आम्हाला पक्षी अजून मरतातच बरं. बरोबर. तर त्याने फॉर्म्युला अजून 100 ग्राम त्याच्यात वाढवा सांगितलं. वाढायचं. 400 ग्रामचा सांगितलं. बरं. 14 दिवसापासून आम्ही 400 ग्रामचा चालू केला. तर त्याच्यानंतर 100 ग्रामचा तुम्ही 5-5 दिवसानंतर चालू आणखी वाढवा. 5व्या दिवशी तुम्ही फॉर्म्युला जो आहे आपला 100 ग्रॅमने हां. वाढवताय. 5-5 दिवसातून चालू केला. किती पक्ष्यांची बॅच आहे ही साधारण? 5,500. 5,500 पक्ष्यांची बॅच आहे. हो. बरं. आता किती ग्रॅमने देत आहे? आता आम्ही 700 ग्राम देत होतो. आता 800 ग्राम चालू केलं 32 दिवसांत. 30 दिवसानंतर 31 आणि 32 2 दिवस आता 800 ग्राम देतो. 800 ग्रॅम देत आहे. आपण इकडं नितीन सरांच्या हातात तुमचं जे बॉयलरचं जे रेकॉर्ड बुक आहे ते आपण बघतोय. इथं आपण बघतोय सुरुवातीपासूनची जी मॉर्टेलिटी बरोबर आहे. हां. तर आता हा मॉर्टेलिटीचा जो कॉलम आहे आपण इकडे बघतोय 43 जे पक्षी मेलेले आहे ते कितव्या दिवशी कोणत्या दिवशी आहे? 4-5व्या दिवशी तुमचे जवळजवळ 43. त्याच्यानंतर 52 बरोबर.
असे म्हणजे मॉर्टिलिटी होत होती हो आणि त्याच्यानंतर एक 14व्या 15व्या दिवसापासून आपल्याला हा सॉरी इकडे 14 इथं वाढत गेली, इथून वाढत गेली, हा. इथं 49 झाली नाही, 2 दिवसाची 49 झाली. हा 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 त्याच्यानंतर इथं आम्हाला समजल्यानंतर इथं आम्ही फॉर्म्युला चालू केला आपला. 44 वर आल्यावर आपण फॉर्म्युला चालू केला. हां, मग त्याच्यानंतर जो इथून चालू केला, मग मी फार्मरला फोन केला मी, हा हा तर म्हणजे अजून काय करा, अजून पक्षी काय थांबत नाही. थांबत नाही. तर हा त्याने मला आणखीन 100 ग्रामचा डोस आणखीन वाढवायला सांगितलं. म्हणजे 400 ग्रामचा सांगितला, 300 ग्रामचा चालू केला होता, 400 ग्रामचा सांगितलं मला. हा 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 400 ग्रामचा दिल्यानंतर मग 2 दिवसात अजून रिझल्ट आला मला. बरोबर. मग ते 10 पक्ष्यांवरती आले. अच्छा 10 वर आलं. त्याच्यानंतर मग डायरेक्ट 0 झाला, म्हणजे एकच पक्षी होता. त्याच्यानंतर 0-0 बघतोय आपण 7-0 5-0 म्हणजे जे आपले एका दिवशी 40 पक्षी 20 पक्षी 25 पक्षी असं मरले. अच्छा म्हणजे जसे आधी 40 वगैरे मरत होते त्याच्यानंतर 20 आणि आता साधारण आपले दिवसाला 2-4 असे पक्षी मरतात. 2च पक्षी दिवसाला जात आहे. बरोबर आहे. अच्छा रिझल्ट आल्यापासून मी याच्या अगोदर आता तुमचं इतका मोठा अनुभव आहे पोल्ट्रीवरती, तर इतर वेळेस तुम्ही समजा फिडिंग म्हणा किंवा बाकीचे केमिकलचे जे बाहेरचे औषधं जे देत होते, तर त्याच्यामध्ये आणि आपली ही जी पावडर आहे आता जी दिली आहे, तुम्हाला अजून वेगळे पण काय काय जाणवलं? वेगळं पण म्हणजे त्यांचा ते शरीर आहे तो पूर्ण म्हणजे क्लिअर झाला. याच्यामध्ये हां बॉडी त्यांची चांगली झाली, शरीर क्लिअर झाल्यामुळे आजार पण निघून गेला सगळा. आजार पण सर्व पूर्ण निघून गेला म्हणजे मरतूक थांबली. मरतूक थांबली. म्हणजे तुम्ही सुरुवातीला आपण ज्यावेळेस चर्चा केली तर तुम्ही मला सांगत होते का ही जी पूर्ण बॅच आहे आज आपण जी बघतोय बरोबर, तर ही पूर्ण बॅच गेलेलीच, हातात काहीच राहिलं नसतं. म्हणजे वाढतच गेलं असं ते पक्षी. पक्षी वाढतच गेले होते म्हणजे वाढतच चाललेले होते ते. चालले होते म्हणजे आता 49 झाले होते 2 दिवसात. त्याच्यानंतर फॉर्म्युला दिल्यानंतर 22 पक्षी मारायला लागले. 22 म्हणजे डायरेक्ट अर्ध्यावर कमी झालं ते. निम्मे झाले. त्याच्यानंतर मग 10 पक्षी मारायला लागले. 10 पक्षी 2 दिवसामध्ये डायरेक्ट 0 झाला. डायरेक्ट म्हणजे आम्हाला पूर्ण रिझल्ट मिळाला. म्हणजे आपण दिल्यानंतर 5व्या दिवसापासून आपल्याला 100% रिझल्ट हा मिळाला. जाणवला. मग 2 पक्षी मारतात दिवसाला. त्याच्यानंतर आता फक्त 2-2च पक्षी मारताय. बरं आता ठीक आहे, ह्या बॅचला आता 2-2 मारताय आपलं पावडर चालू केल्यानंतर, पण याच्या अगोदरच्या ज्या तुमच्या इतक्या वर्षाच्या ज्या बॅच होत्या, तर त्या बॅचमध्ये साधारण आपली मॉर्टॅलिटी ही होत राहते, तर त्यावेळेस अशी दिवसाला जनरली किती मरतूक व्हायची दिवसाला? अशी जर वेळ आली, अशी जर बॅच आली, हा. तर त्यावेळेस आम्हाला काहीच नाही, 0 पेमेंट मिळत होतं. झिरो पेमेंट मिळत होतं. जे वाढतच पक्षी जात होतं. बरोबर. म्हणजे आता समजा 20 पक्षी मिळत, उद्या लगेच 30 पक्षी मारणार, परवा 40 पक्षी. बरोबर. असं वाढत म्हणजे जवळजवळ 90-80-90 पक्षी दिवसाला मारायचे. 80-90 पक्षी दिवसाला मारायचे. त्याच्यामुळे मग ते आम्हाला काही 0 पेमेंट मिळत होतं. काहीच भेटत नव्हतं म्हणजे मेहनत करून आपल्याला त्याचं काहीच भेटत. तुम्हाला मिल्क चार्जरची पावडर दिल्यामुळे तुम्हाला काय विश्वास आलाय? आला विश्वास म्हणजे आम्ही गॅरंटीने आम्ही सांगू शकतो आता की खरोखर पक्षी चांगला म्हणजे निरोगी आणि खाद्य कमी लागून वजन जास्त वाढत चाललं. खाद्य कमी लागून वजन वाढत जास्त चालले आणि मिल्क चार्जरची 100% हमी आली तुम्हाला. आम्ही आले म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस आता ते वापरणार, हे दुसरे कुठले मेडिसिन वापरणारच नाही. म्हणजे बाहेरचं जे मेडिसिन द्यावं लागतं त्याची गरजच येणार नाही. हे तुमचा 17-18 वर्षाचा माझ्या मते अनुभव आहे. बरोबर आहे. इतक्या मोठा अनुभव आहे तुमचा, तर तुम्हाला आता मिल्क चार्जरची पावडर म्हणजे आता तुम्ही 25 किलोची आणलेली आहे. आपण म्हणजे आता असे काही शेतकरी की ते जनावरांना द्यायला म्हणजे गाई म्हैस असे काही जनावर आहेत त्यांना देण्यासाठी सुद्धा 25 किलो घेताना विचार करता. म्हणजे 7,500 रुपयाला आपली 25 किलोची बॅग आहे. तर मग तुम्हाला त्यावेळेस काही असं वाटलं नाही का आपण एवढे 7,500 रुपयाची आपल्याला जर पूर्ण जर व्याज जात असेल काहीच मिळत नसेल, जर 80-90 रुपये जर नुकसान होत असेल, मग ते 7,500 रुपये घालून आम्हाला त्याचा पाहिजे तेवढा फायदा आम्हाला मिळणार आहे. म्हणजे जे आम्हाला मिळणार आहे ना त्याच्यापेक्षा जर जास्तच मिळणार म्हणजे 7,500 रुपये बॅच जाऊन तरी पण आता एवढे आता सुधारले. आता समजा हो आता सुधारले नंतर ते आम्हाला जे मिळतात त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त अपेक्षा आहे. बरोबर, जास्त अपेक्षा. इथून पुढे जे पोल्ट्री फार्मवाले ज्यांना हे असे जे प्रकार घडतात, जे ज्यावेळेस जे बच्चे आता कमजोर येतात, तर जी मॉर्टेलिटी वाढते म्हणजे 20-30% मॉर्टेलिटी जाते. तर मिल्क चार्जर जर दिलं, पावडर जर दिली तर 100% हो. आता आले आमची जर झाले आता नेमकं 8 दिवसात बॅच निघून काढते ते. 8 दिवसात बॅच निघून जा. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे हसू दिसतंय का एक मिल्क चार्जरची पावडर दिल्यानंतर आपलं जे 100% नुकसान होणार होतं
होणार 100% नुकसान होणार होतं जसं तुम्ही बोलत होते. आम्ही टॅम्पूमध्ये नेऊन टाकलेले पक्षी. आता गोणे भरून टॅम्पूमध्ये इकडे नेऊन टाकलेत मला. एवढं पक्षी मरतात. लय वाईट अवस्था होते. त्यांना माहिती भेटली का आपला जो नुकसान होणार होता हां त्या या पावडरमध्ये आपला जो नुकसान तो वाचला. म्हणजे मग त्यांना हे पावडरमध्ये त्यांना रिजेक्ट त्यांना चांगला सापडला. चांगलं. सर तुमचं नाव आणि हे सांगा मला. नाव सांगा. मी संतोष पाटील, संतोष पाटील, राहणार कुंदे, मुक्काम कुंदे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. सर तुमचे पण पोल्ट्री फार्म आहे आपण चर्चा करत होतो. हां, तुमचा माझं- किती वर्षाचा अनुभव आहे सर? माझा 20-22 वर्षाचा अनुभव आहे. हां माझ्याकडे असे प्रॉब्लेम चालू असतात. हां कधी सर्दी चालू ती लवकर सर्दी उडली नाही हां. त्याला की त्याच्या इकोला आपण भरपूर असे मेडिसिन वापरतो. हां. पण लवकर रिजेक्ट का आम्हाला सापडत नाही. बरं. पण हे सुरेश भाऊनी सांगितलं आम्हाला हां का माझ्याकडे आता भरपूर मोठी बिमारी आली होती. माझा पक्षी सगळा खराब झाला होता. हां. पण हे मिल्क पावडर दिल्यामुळे माझा पक्षी एकदम सुधारला. तुम्ही येऊन बघा. त्याच्याकरता मी ते बघायला आलो. याच्या पुढे मी आता ठरवलंय का आपण ही सुद्धा हीच पावडर वापरा. तुमचे किती शेड किती म्हणजे तुमचे किती बॅच कितीची बॅच येते तुमच्याकडे? माझे 10,000च्या 2 बॅच असतात. 10,000च्या 2 म्हणजे 20,000 20ची कॅपॅसिटी आहे. 20,000 बच्चांची कॅपॅसिटीची. मगाशी तुम्ही आम्हाला एक दाखवत होते एक कोंबडी तुम्ही हातात घेऊन दाखवलं. हां. तर त्याच्याबद्दल वेगळा अनुभव काय एकदा आम्हाला दाखवा ना पुन्हा तुम्ही. म्हणजे मिल्क चार्जरची पावडर दिल्यानंतर. हे कसं आहे हा पक्षी आहे. हां हा पक्षी समजा पूर्ण आता तो पक्षी परत गेला. हां भरल्यानंतर हा पक्षीचा ते त्याच्यामुळं हा पक्षी एकदम शिना भरपूर भरून आला. अच्छा सीना भरपूर भरून आला. एकदम पक्षीला शिना भरपूर आला. अच्छा हा आणि जर पक्षी जर कमजोर असला पक्षी लूज असला हां. त्याचा फीड इंटेक कमी असला. हां आता हा शिना आहे इथली एक एक ते शिपी असते ती अशी थोडी उघड आलेली असते. अच्छा म्हणजे याला तो शिना कमी आहे. सीना कमी. आता या पक्षाला फीड इंटेक भरपूर आहे. हां शिना भरपूर आहे. म्हणजे पक्षी एकदम व्यवस्थित आहे. आणि पायाचा काय अनुभव सांगा? पायात आहे हे पाय बी एकदम पिवलं पडलं पाय एकदम तगडं झालं. हां हां असा पक्षी जर खराब असला हां. त्या पक्षीचा पाय सफेद असतो. पाय सफेद राहता आणि म्हणजे त्याच्यावरून समजतं का हा पक्षी कमजोर आहे. कमजोर आहे. आता त्याचे पाय पिवळे म्हणजे पक्षी चांगला आहे. पक्षी चांगला आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का मिल्क चार्जरची पावडर दिली आपण हां. त्याच्यामुळे हे बदल जाणवत आहे? हा मग त्याच्या बोलत बदल झालेला हां. आहे. पहिला मी पक्षी बघितला पण आता पक्षी बघितला पक्षी एकदम ऍक्टिव्ह पक्षी एकदम लाल परत चाललाय. हां हां पक्षी नाराज नाही पक्षी एकदम व्यवस्थित आहे. अच्छा म्हणजे तुमचा 20 वर्षाचा मोठा अनुभव आहे. तुम्ही आपल्याशी चर्चा पक्षाला कुठलाही प्रॉब्लेम नाही. पक्षी व्यवस्थित आहे. हां. पक्षीमध्ये व्यवस्थित एकदम परफेक्ट पक्षी मागून पुरून एकदम सारखा पक्षी होत चाललाय. एकदम सारखा भरत चाललेला आहे भरत पूर्ण. चाललाय. अच्छा आणि तुम्ही एक दुसरा अनुभव सांगत होते की जो केसांचा अनुभव ज्यावेळेस नाराज असतो पक्षी. जो पक्षी जर नाराज असला पक्षाला बिमारी असली हां. ते पक्षाचा केस एकदम असं उभं राहतात. असे उभे राहतात. हा हे असे उभे राहतात. अच्छा आता आपण बघितलं तर आपल्याला हे प्रमाण कुठंच जाणवत नाही. कुठेच जाणवलं नाही. अच्छा म्हणजे पक्षी व्यवस्थित आहे. हां. ते पक्षाला कुठली बिमारीचा हे काय राहिलेलं नाही. काहीच राहिलेलं नाही. ते विष्ठा बघा पण एकदम घट्ट झालेले नाही. आता आपण जी विष्ठा बघतोय याची पूर्ण घट्ट झालेली आहे. एकदम घट्ट आलेली आहे. पातळ नसते करतात. अच्छा म्हणजे एकदम घट्ट आणि कोरडी जाणवते. आता आपण इकडे बघतोय पूर्ण कोरडी आहे. बरोबर आहे. त्यांची पचन शक्ती त्यांची व्यवस्थित व्हायला लागली. त्यांनी जी जी खाद्य खाते त्यांची जी जी पचन शक्ती आहे त्यांना ती व्यवस्थित त्यांनी वयस्थित प्रमाण त्यांना व्हायला लागली. त्यामुळे पक्षी व्यवस्थित भरत चाललाय. त्यामुळे कुठली काय आता प्रॉब्लेम कुठलाही त्या पक्षामध्ये राहिलेला नाही. पक्षामध्ये हां म्हणजे पक्षी व्यवस्थित आहे. व्यवस्थित कुठली कमजोरी राहिलेली नाही. कुठली कमजोर राहिलेली नाही. पक्षी म्हणजे एकदम याच्यात चालला परत बरं बरं एकदम खुशीमध्ये. बरं सर आपण आता त्याच्यावरती नाव आहे मिल्क चार्जर म्हणजे मिल्क म्हणजे थोडक्यात दूध. तर मग तुम्हाला असं वाटलं नाही का हे मिल्क चार्जर आहे हे जनावरांसाठी आहे म्हणजे जे दूध देणारे जनावर आहेत त्यांच्यासाठी असं तुम्हाला काही वाटलं नाही का घेताना का आपल्याला रिझल्ट येईल का नाही येणार? नाही नाही म्हणजे रिझल्ट असा आम्हाला ज्यांच्याकडून व्हिडिओ मार्फत आम्हाला माहिती मिळाली हां. त्यांनी 2 बॅचचा आम्हाला अनुभव सांगितला. 2 बॅचचा अनुभव सांगितला. काढला. अच्छा. मग त्याच्यामुळे मग त्यांना जर गॅरंटी आहे तर मग आपलं द्यायला काय हरकत नाही. काय हरकत नाही. हां मग आपल्याला पण ते फॉर्म्युला लागू करू शकतो आपण. लागू करू शकतो. त्यांना जर पडला तर मग आपल्याला पण गॅरंटी आहे. बरोबर. आणि पावडर वापरल्यामुळे आपलं जे इन्कम आहे म्हणजे थोडक्यात मिल्क चार्जरची पावडर आपण ज्यावेळेस देतो तर त्याचा मेन उपयोग असा आहे की जे आपण फीड जे देतो बच्चांना तर ते पचवण्याची ताकद मिल्क चार्जरमधून भेटते. हां मिळाले आम्हाला. बरोबर. आणि त्याच्यामुळे बच्चेच्या वजनामध्ये आपल्याला फरक जाणवणार आहे. म्हणजे कमी फीड खाऊन म्हणजे जे पचल्यानंतर कमी फीड जाणार आहे. कमी फीडमध्ये जाऊन आपलं उत्पन्न म्हणजे तुमचं जे उत्पन्न आपण म्हणतो शेवटला जे ठरलं जातं त्याचं कॅल्क्युलेशन मेन याच्यावर राहतं की तुमची मॉर्टेलिटी आणि किती फीडिंग जातं आणि बच्च्याचं वजन किती बसतं. तर मिल्क चार्जरची पावडर दिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की तुमचा जो
RS काय म्हणतो आपण FCR जो आहे तो FCR आपला जे तुमचं जे पेमेंट येतं जो नफा आपल्याला मिळतो तो FCR वरती अवलंबून राहतो बरोबर ना. तर ही पावडर दिल्यानंतर आपला जो FCR येणार आहे शेवटला तो चांगला येईल असं तुम्हाला जाणवत आहे का? चांगला येईल म्हणजे आलेलंच आहे असं म्हणतो. आलेलाच आहे म्हणजे इतकी खात्री आली तुम्हाला. आणि याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 20-30 हजार रुपये जास्त मिळणारच आहे. 20 ते 30 हजार रुपये जास्त मिळणार आहे एक बॅगमध्ये. एका बॅचमध्ये. म्हणजे या साधारण आपण जे आम्हाला जे मिळतात ना हां. त्यापेक्षा तरी जास्तच मिळते. जास्तच मिळतील. हां. म्हणजे इतकी खात्री आलेली तुम्हाला. आलेलं आहे. म्हणजे ते आम्हाला आता या पक्ष्यांना बिमार नाही म्हणजे त्या पक्षी रोजचा तो वजन घेणार आणि चांगला बनणारच आहे तो. बरोबर आहे. म्हणजे आजारी ज्या सर्दीचा मेन आजार म्हणजे हा सर्दी. तर आपण आता जर बघतोय तुमच्या पाठीमागे तर सर्व जे पक्षी एकदम व्यवस्थित हालचाल वगैरे व्यवस्थित चालू आहे. कुठल्याही प्रकारचा त्यांना आजार नाहीये काहीच नाही. आणि फ्रेशनेस त्यांना आपल्याला जास्त जाणवतोय. हां. अच्छा चालेल सर धन्यवाद. आता समजा आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी आहे जे पोल्ट्री फार्मर आहे त्यांना बऱ्याचशा ज्या अडचणींना सामना करावा लागतो शेतकऱ्यांना, तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आपल्या मिल्क चार्जरच्या पावडरबद्दल? हां. आम्ही सल्ला दिला बऱ्याच जणांना. अच्छा पण पहिले आता आम्ही पहिल्यांदाच घेतलेलं आहे. बरोबर. हा आपला पण अनुभव त्यांना दिला पाहिजे ना. चालेल काहीच हरकत नाही. आता ज्यावेळेस तुमची आम्ही आता ही बॅच निघल्यानंतर अजून पुढची बॅच करणार त्याच्यानंतर आम्हाला तर पूर्ण नॉलेज येणार. पूर्ण नॉलेज आता ह्या बॅचच्या वेळेस पण तुमचं जो वजन आहे किंवा जो काही भरणार आहे बॅच तर गेलेलंच होती. गेलेलीच होती. आम्हाला अपेक्षा नव्हती. अपेक्षाच नव्हती परंतु याच्यामुळं आम्हाला आता आम्ही आता अशी अपेक्षा आहे का आम्हाला 20-30 हजार रुपये जे कंपनी आम्हाला देते त्याच्यापेक्षा जास्तच मिळणार. जास्तच पैसे मिळणार. म्हणजे जी फेल गेलेली बॅच होती त्याच्यात सुद्धा मिल्क चार्जरमुळे आपल्याला एक कुठेतरी आशेचा किरण जागा झाला की आपल्याला याच्यामध्ये काहीतरी भेटणार आहे. आम्हाला पण गॅरंटी आली असं काय कुठलीच गॅरंटी आली. आणि हे पण आपण 15 दिवसाच्या पुढे चालू केलं होतं. हो. जर सुरुवातीपासून जर असलं तर हां पण पक्षी पण मारायचे वाचले असते आणि अजून चांगला रिझल्ट वाढला असता. अजून वजन वाढला असता हां आणि मरतूक नसली आली हे पण झालं का खाद्य वाटलं असतं आमच्या. बर बर. इथं आपल्याला मार्गदर्शन कोण करतं? नितीन लोणे सर तुम्हाला इथं मार्गदर्शन करता किंवा जे पण आपलं मिल्क चार्जरची जी पावडर आहे समजा ती उपलब्ध त्यांच्याकडूनच आम्हाला सध्या माहिती मिळाली. तर चालेल सर. इतर शेतकऱ्यांना जर आपलं जर मिल्क चार्जर किंवा शेतीसाठी जे पण आपले उत्पादन आहे ते जर हवे असेल तर तुमचा एकदा मोबाईल नंबर आणि आपला शॉपचा पूर्ण पत्ता सांगा. माऊली ॲग्रो नडगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे आणि आपला नंबर आहे 8692067406. ओके धन्यवाद सर.